नमस्कार मित्रांनो. मी राजेश, बँक ऑफ इंडियामध्ये शाखा व्यवस्थापक आणि बँकिंग मेड इझी या तुमच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण होम लोन मालिकेची ओळख करून घेतली. आजपासून आपण प्रत्यक्ष माहितीला सुरुवात करत आहोत. आपल्या मालिकेचा पहिला अध्याय आहे होम लोन म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं. होम लोनची सोपी व्याख्या. चला तर सगळ्यात आधी सोप्या भाषेत समजून घेऊया की होम लोन म्हणजे काय. होम लोन म्हणजे बँकेकडून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून घर खरेदी करण्यासाठी, नवीन घर बांधण्यासाठी, तुमच्या सध्याच्या घराचा विस्तार करण्यासाठी किंवा जुन्या घराची दुरुस्ती पुनर्बांधणी करण्यासाठी घेतलेले कर्ज. बँक तुम्हाला ही विशिष्ट रक्कम ठराविक अटी व शर्तींवर उधार देते आणि त्या बदल्यात तुम्ही ती रक्कम मासिक हप्त्यांमध्ये बँकेला परतफेड करता. या EMI मध्ये तुम्ही घेतलेली मूळ कर्जाची रक्कम आणि त्यावर आकारले जाणारे व्याज दोन्ही समाविष्ट असतात. ही एक प्रकारची सुरक्षित कर्ज सुविधा असते, जिथे तुम्ही खरेदी करत असलेलं घर हे बँकेकडे गहाण ठेवलं जातं, जोपर्यंत तुमचं कर्ज पूर्ण फिटत नाही. होम लोन कोणासाठी उपयुक्त आहे? आता प्रश्न येतो, हे होम लोन नेमकं कोण घेऊ शकतं किंवा कोणासाठी ते उपयुक्त आहे? जे पहिल्यांदाच स्वतःचं घर खरेदी करत आहेत. तुमच्या आयुष्यातील हे सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक उत्तम आर्थिक मदत आहे. ज्यांना आपलं जुनं घर विकून नवीन मोठं किंवा चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे. बॅलन्स ट्रान्सफर किंवा टॉपअप सारख्या सुविधा इथे उपयुक्त ठरतात. ज्यांना रिकाम्या प्लॉटवर आपलं स्वप्नातील घर बांधायचं आहे, यासाठी खास प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन लोन उपलब्ध असतं. ज्यांना आपल्या सध्याच्या घरात काही सुधारणा किंवा बदल करायचे आहेत, किचन मॉडर्न करायचं आहे, बाथरूम अपडेट करायचं आहे किंवा घराची रंगरंगोटी करायची आहे. ज्यांना आपल्या घरात आणखी एक मजला बांधून किंवा जागा वाढवून विस्तार करायचा आहे. थोडक्यात घराशी संबंधित कोणत्याही मोठ्या खर्चासाठी होम लोन हाय. होम लोनचे प्रमुख प्रकार. होम लोनचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहूया. न्यू होम परचेस लोन. न्यू होम परचेस लोन हे नवीन किंवा रिसेल घर घेण्यासाठी घेतलं जातं. प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन लोन. प्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधण्यासाठी हे एकत्रित कर्ज असतं. होम रेनोव्हेशन लोन, घराच्या दुरुस्ती किंवा सुशोभीकरणासाठी. होम एक्सटेन्शन लोन, घराचा विस्तार करण्यासाठी, जसे की नवीन खोली बांधणे. बॅलन्स ट्रान्सफर, तुम्ही जर दुसऱ्या बँकेतून जास्त व्याजदरावर होम लोन घेतलं असेल तर ते कमी व्याजदरासाठी आपल्या बँकेत ट्रान्सफर करणं. यामुळे तुमच्या EMI मध्ये बचत होऊ शकते. टॉपअप लोन, तुमच्या अस्तित्वातील होम लोनवर तुम्हाला गरजेनुसार अतिरिक्त रक्कम मिळते, जी तुम्ही इतर कामांसाठीही वापरू शकता. होम लोनचे महत्त्वाचे फायदे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, होम लोन घेतल्याने तुम्हाला नेमके काय फायदे मिळतात? सहजपणे मोठी रक्कम उपलब्ध. तुमच्याकडे संपूर्ण रक्कम नसतानाही तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जास्त किमतीचं घर घेऊ शकता. लांबचा परतफेडीचा कालावधी. होम लोनचा कालावधी सामान्यतः 20 ते 30 वर्षांपर्यंत असतो, ज्यामुळे तुमचा मासिक EMI कमी होऊन आर्थिक ताण कमी होतो. कमी व्याजदर. इतर कर्जांच्या तुलनेत होम लोनचे व्याजदर खूप कमी असतात, जे सध्या 8% आसपास सुरू आहे. उत्पन्न कर लाभ, हा एक खूप महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही कलम 80C अंतर्गत मूळ रकमेवर आणि कलम 24B अंतर्गत व्याजावर कर सवलत मिळवू शकता. यामुळे तुमच्या कराची बचत होते. याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू. स्वतःचं घर, गुंतवणूक आणि स्थैर्य. घर हे एक मोठी आणि सुरक्षित गुंतवणूक असते. स्वतःच्या घरात राहणं हे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान दोन्ही देतं. कर्जाची रक्कम कशी ठरते? तुम्हाला किती होम लोन मिळू शकतं, हे काही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचं मासिक उत्पन्न आणि तुमच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न, तुमचे सध्याचे खर्च आणि इतर चालू कर्जे, तुमचा सिबिल स्कोअर, जो तुमची कर्ज परतफेडीची क्षमता दर्शवतो, घराची एकूण किंमत आणि तुम्हाला आवश्यक असलेलं किमान योगदान. याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर बोलणार आहोत.
माझा अनुभव आणि तुमचा विश्वास. मित्रांनो, लक्षात ठेवा, होम लोन घेणं म्हणजे भीतीची गोष्ट नाही. ती एक सुनियोजित आर्थिक प्रक्रिया आहे. फक्त तुम्हाला योग्य आणि अचूक माहितीची गरज आहे आणि एका विश्वासार्ह मार्गदर्शकाची. माझ्या 15 वर्षांच्या बँकिंग अनुभवातून मी तुम्हाला हेच मार्गदर्शन देण्यासाठी इथे आहे. पुढील भागाची झलक आणि तुमच्या सहभागाची अपेक्षा. आपल्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत होम लोनसाठी पात्रता, एलिजिबिलिटी काय असते आणि तुम्ही ती कशी तपासाल. हा भाग खूप महत्त्वाचा असेल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. आपल्या बँकिंग मेड इझी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा जे घर घेण्याचा किंवा होम लोन घेण्याचा विचार करतायत. तुमची एक शेअर त्यांना खूप मदत करेल.